हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. सोरे शब्दावर जरांगे अडले. आजची चर्चा निष्फळ. सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही. जरांगे ठाम. पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाही. फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल. पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही. गिरीश महाजनांकडून स्पष्ट. आईच्या जातीनुसार मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी. तर आईच्या दाखल्यानुसार मुलाची जात ठरत नाही. शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. सरकारकडे 24 डिसेंबर पर्यंतचाच वेळ. सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे अल्टिमेटमवर ठाम. मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती. मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक. आम्ही पिठलं भाकरी आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं. निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप. तर आव्हाड भांबावले, पागल झाले, वडेट्टीवारांचा निशाणा. विधानसभेत भाजप स्वबळावर लढणार. भाजप आणि संघ बैठकीतल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. शिंदे आणि अजितदादा गटही कमळाच्या चिन्हावर लढण्याचं भाकीत. भाजप आणि संघाची कोणतीच बैठक झाली नाही. बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला. तर आव्हाडांचं वक्तव्य खोडसाळपणा. आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न. गिरीश महाजनांची टीका. लोकसभेपुरता भाजप पाठीवरून हात फिरवेल. नंतर शिंदे अजितदादांना त्यांचं स्थान कळेल. काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा टोला. तर आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा, विरोधकांवर शिरसाटांची टीका. कोरोनाच्या जेन 1 व्हेरियंटचे मुंबईत 27 रुग्ण. आरोग्य यंत्रणा सतर्क. घाबरू नका, काळजी घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण. एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर. नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची उद्या संघटनात्मक बैठक. उद्या सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका होणार. मंत्री धर्मराव बाबा अत्रावांना नक्षलवाद्यांकडून धमकी. तोडगट्टा आंदोलकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा. नक्षलवाद्यांकडून अत्रावांना 6 महिन्यात 4थी धमकी. तुळजाभवानी देवीचा चांदीचा मुकुट, त्रिशूळ, प्रभावळ, धूपारतीसह अनेक वस्तू चोरीला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंबासेंच्या आदेशाने 4 महंतांसह 7 जणांवर गुन्ह्याची नोंद. आयकर विभागाकडून झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र. 351 कोटींच्या रोख रकमेसह 2 कोटी 80 लाखांचे दागिने जप्त. 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राहुल गांधींबद्दल 8 आठवड्यात निर्णय घ्या. दिल्ली हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. मोदींना जेकबतरा म्हटल्या विरोधात याचिकेवर कोर्टाचा निर्णय. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. ब्रिजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन. अयोध्येत लेझर शो. सोहळ्यात भाविकांना येण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये 2 लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला. 3 जवान शहीद तर 3 जण जखमी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.